गेल्या काही दिवसांपासून महिला आणि लहान मुलींच्या अत्याचारात वाढ झाल्याचं समोर आलं. परिणामी स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशातच कोल्हापूर येथील शिये येथे अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. मुलीच्या घरापासून जवळच असलेल्या शेतात नाल्याकाठी हा मृतदेह आढळून आला आहे. या मुलीबद्दल आता धक्कादायक बातमी समोर आली. शिये इथल्या मुलीवर लैंगिक अत्याचार करूनच तिचा खून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले. मुलीच्या आईच्या वहिनीच्या भावानेच हे कृत्य केल्याची माहिती मिळत आहे. गेल्या 3 महिन्यांपासून कुटुंबासोबत राहणाऱ्या नातेवाईकानेच घात केला. अवघ्या तासात पोलिसांनी गुन्ह्याची उकल केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अत्याचार केल्यानंतर रडल्यामुळे आपले बिंग फुटेल या भीतीने तिला संपवल्याची आरोपीची कबुली आहे. काल सकाळी शेतात 10 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. ज्याचा विश्वास ठेवला त्यानेच घात केला. मुलीचे आईवडील नातेवाईकांच्या स्वाधीन मुलीला करून कामावरती गेले होते. मुलींकडे लक्ष देऊन त्यांना दिवसभर सांभाळण्याच्या सूचना त्याला दिल्या होत्या. घरी परतल्यानंतर मुलगी दिसली नसल्याने आईवडील कासावीस झाले होते. नातेवाईकांकडे चौकशी केली असता मुलगी खेळायला न सांगता निघून गेल्याचं सांगत उडाउडीची उत्तरं देण्यात आली. पोलिसांना शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर CCTV फुटेज मिळाले. त्यामध्ये मुलगीसह काळा पॅन्ट घालणारा इसम दिसून आला. पोलिसांनी सेम वर्णाच्या 6 जणांना ताब्यात घेऊन तपास सुरू केला. पहिल्यापासूनच संशय बळावलेल्या नातेवाईकाने पोलीस खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली दिली. संध्याकाळी 4 ते 6 वाजताच्या दरम्यान हा गुन्हा घडला. अत्याचार केल्यानंतर मुलगी जोरात रडल्याने तिचा गळा दाबून तिला संपवण्यात आलं. खून केल्यानंतर काही घडलंच नाही अशा अभिरोहात नातेवाईक घरात वावरत होते. बुधवारी दुपारपासून मुलगी बेपत्ता होती. पोलिसांनी डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून शोध घेतला असता थेट मृतदेह आढळून आल्याने मुलीच्या कुटुंबियांना धक्का बसला. घटनास्थळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी भेट देऊन आढावा घेतला तर फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाचे नमुने घेतले. मुलीचे कुटुंबीय हे पारप्रांतीय असून मामाकडे मुलीची जबाबदारी देऊन मुलीचे आईवडील कामावरती गेले होते. संध्याकाळी ते घरी परतल्यानंतर मुलगी बेपत्ता असल्याने शोध सुरू केली. मात्र ते आढळून न आल्याने काल सकाळी पुन्हा पोलिसांनी शोध सुरू केला असता तिचा मृतदेह आढळून आला. त्यानुसार पुढील तपासासाठी मुलीचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.